योग पाटलेवाडीचं कौतुक केलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी सांगू या सामन्याचा सरांच्या सोडलेला जाईल. चला दोन्ही पंचात या ठिकाणी लाईनअप करून घ्या पंच सर. या ठिकाणी आपणा सर्वांचे भाग्यविधाता आदरणीय शेखरजी निकम सर मोठ्या व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा आपल्याला खूप वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितच ओळख परेडचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगू शकतो, चंदन स्वतः जिजून दुसऱ्यांना सुगंध देते पण त्याची तोरवी कोण गात नाही आणि त्याच्या कीर्तीचा सुगंध मात्र जगभर पसरल्याशिवाय राहत नाही. सरांची अशीच कीर्ती केवळ आपल्या मतदारसंघापुरती न राहता या कोकणाचा संपूर्ण विकास करण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे, खरं म्हटलं तर कोकण म्हटलं तर ज्याचा कण ही वाया जात नाहीये, अशा या कोकणच्या सुपुत्राकडून दिवसेंदिवस राधाकृष्ण देवाला मी साकडं घालतो की निश्चितच चांगली चांगली कामं सरांच्या शुभस्य विकास कामं होत चाललेली आहे. म्हणून म्हणतो फुलाचं फुलणं एका दिवसाचं असतं पण सुगंध देण्याचं कार्य हे लाख मोलाचं असतं. एकदा सरांसाठी सर्वांनी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवूया. प्रमुख एक तरुण तडफदार असं नेतृत्व ज्यांनी केवळ थेरशेत गावच नाही या पंचक्रोशीला आपल्या नावाने एक वेगळा ठसा निर्माण करून दिला, अशा कर्तृत्ववान नेतृत्वाकडून आपण आजच्या या दुसऱ्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल संपन्न पाहिलेली या नेतृत्वाकडून नाणेफेकीचा कौल संपन्न झाला आणि सामना संपन्न होतोय दुसरा सेमीफायनल. जयेश लाड एक चांगला चढईपटू. मित्रांनो, शिवसह्याद्री प्रीमियर लीग मध्ये त्यानं चांगली सुरुवात केली होती आणि आपल्या मानवी तळवडेला खऱ्या अर्थानं काल सेमीफायनल मध्ये दाखल करण्यासाठी ज्यानं उत्तम प्रकारचं सहकार्य आपल्या संघाला केलं तोच हा जयेश लाड बोनस कंप्लीट करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय. एक गुण आपल्या संघासाठी निश्चित जोडला जातोय. देवराज बने शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाकडून उत्तम दर्जाची चढाई. मित्रांनो, काल दिवसभरामध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ केला तोच देवराज. संघर्ष जारी आहे. देवराज बने याचा मध्यरक्षकाला चकवण्याचं काम करते कोपरा रक्षक सुनील घाणेकरच्या बाजूने जोरदार मित्रांनो आक्रमण चढवलं जाते. कालची पप्याची केळी जाधव साहेबांनी लावलेलं बक्षीस आज सुद्धा आवाज दिला जातोय पप्याच्या या चॅलेंजपूर्ण खेळीला. आदित्यच्या बाजूने जोरदार आक्रमण. निश्चितच या ठिकाणी सुपर रेडचं जर दर्शन घडवलं तर जाधव साहेबांकडून प्रकाशजी जाधव साहेबांकडून 200 रुपये जाहीर होत आहेत आणि या ठिकाणी शांताराम पाटील यांच्याकडून 200 रुपये आहेत. आता मात्र बक्षिसांचा पाऊस पडला जातोय. आदरणीय शांतारामजी बाटले असतील त्यांनी या इतिहासाला कबड्डीच्या इतिहासाला नवयुवक पाटलेवाडीमध्ये सुरुवात केली आणि भजनाला ज्यांनी सुरुवात केली ते आदरणीय प्रकाशजी जाधव साहेब या दोघांकडून कोणी व्यक्तिमत्वांकडून 200 रुपयाचं बहारदार बक्षीस. देवराज बने दत्ता बने यांचा सुपुत्र आहे, अतिशय चंचल चपळ चालाक सुनील घाणेकरच्या बाजूने जोरदार आक्रमण आणि दरम्यान गुण न घेता परत वादळी खेळी जबरदस्त खेळी. या ठिकाणी मित्रांनो आकाशामध्ये ढग जमा झाले की आपण कसं गडगडाट सुरू होतो तशी जयेश लाडची जी चढाई असते ना त्या चढाईमध्ये एक नवं चैतन्य भरलेलं असतं. हो हो हो, या वेळेला मात्र गडी टिपण्यासाठी आतुर होता आणि बाळ्याला टार्गेट करतोय. प्रशांत नावाचा एक मोठा मोहरा गारद होतोय. या ठिकाणी प्रकाश सकाराम बेंडल यांच्याकडून 251 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे अग्ना प्रवीण मुकनाथ माहेर वशील रुपेश मेणे बोनस कंप्लीट करतोय आणि अग्ना प्रकाश मुकनाथ गाव कलंबस्ते माहेर वशील यांच्याकडून 151 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. स्वतःला संतुलित करत नाहीये, बॅलन्स गमावतोय आणि त्याच्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ते पपयाला पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षासमोर बसलेले आपल्या शिवस्वराज्याचे संस्थापक
या ठिकाणी आपण पाहतोय शिवकृपा असुर्डे बनेवाडी आणि मानाई देवी तळवडे यांच्या दरम्यान एक रंजक सामना अर्थात सेमीफायनलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सामना याआधी आपण पाहिलेला आहे. जांगलदेव कुशिवडे महामुकाबल्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांच्या सोबत लढण्यासाठी या उभय टीम मधून जो संघ विजयी होणार तो थेट या ठिकाणी आपण लढताना पाहणार तो जांगलदेव कुशिवडे संघासमोर रोहित बने आणि त्याला साथ देतोय तो रुपेश. दरम्यान आपण पाहतोय प्रत्येक चढाईमधून हमखास गुण घ्यायचा असा हा जयेश लाड न थांबता गुण मात्र त्याला कायम घ्यायचंय. एका बाजूला पाहतोय कालच्या सत्रामध्ये ऋषिकेश म्हणजे नाना विचारे उपलब्ध नव्हता पण आज आपल्या संघासाठी दाखल झालेले सुशांत आणि आदरणीय नंदकुमारजी राजेशिर्के साहेब असतील मयूरदादा असतील यांचं उत्तम मार्गदर्शन आपल्या तळवडे संघाला लाभलेलेच आहे. आणि त्याचप्रमाणे विरुद्ध बाजूला आपण पाहतोय दत्ताजी बने असतील आदरणीय सुभाषजी बने असतील प्रशांत मोरे अशा सर्व व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन लाभतंय. तर या ठिकाणी सचिनजी बने या सर्वांचं उत्तम मार्गदर्शन आपल्या शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाला लाभतंय. या ठिकाणी आपण पाहतोय बंटी कुळे ज्यानं खऱ्या अर्थानं सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी काल महत्त्वपूर्ण आपली चढाई केली होती आणि आता मात्र थर्ड रेडचा बजर आहे तो बाळ्यासाठी. डोरडायचा बजर या बजरमधून स्वतःला सिद्ध करावं लागणार ते प्रशांत उर्फ बाळ्या याला काल धमाका केला होता बाळ्यानं. हो लगबग सुनील घाणेकरची ही चकमक. खरं म्हटलं तर बाळ्यानं हा पल्ला पार करायला पाहिजे होता. एक मोठा लॉट गेला असता एक भलं मोठं मैदान त्या ठिकाणी मात्र पप्या हो पप्याला मात्र टार्गेट केलं जातंय. छोटासा रोशन कोपरा रक्षक ज्याचं बरोबर लक्ष होतं आणि त्यानं पप्याला बरोबर या ठिकाणी टार्गेट केले. मित्रांनो या ठिकाणी पहिलं सत्र चालू आहे. 3-3 गुणांनी बरोबरी होतीये. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एक चांगली लढत एक चांगली चूरस आपल्याला पाहावयास मिळते. शिवकृपा असुर्डे बनेवाडी आणि मानाई देवी तळवडे. देवराज पुन्हा एकदा चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाची चढाई देवराजला करावी लागणार आहे. उत्तम दर्जाचा रसिक प्रेक्षक रवींद्र सकाराम घाणेकर रवींद्र सकाराम घाणेकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. आमच्या या मंडळासाठी त्यांनी 1002 रुपये इथे बक्षीस दिलेलं आहे. घाणेकर गुरुजी आपलं या नवळे बाटलेवाडीच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. देवराज बने चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाचा चढाईपटू आहे ज्याला गुण घ्यायचं आहे पण एक चांगलं क्षेत्र रक्षण आपण पाहतोय मानाई तळवडे या संघाकडून. आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून चढाईसाठी असणारे तो या ठिकाणी जय. धन्यवाद सर पुढे बसा. उत्तम दर्जाची चढाई जयेशला करावी लागणार आहे. आधीच आपण पाहिलेलं आहे पप्यावरती जोरदार हल्ला चढवला होता तो रोशन यानं 1 गुण सुबोधच्या रूपाने घेतला जातोय तो मानाई तळवडे संघाकडे. थर्ड रेडचा बजर पुन्हा एकदा बाळ्यासाठी. काल या बाळ्यानं कारनामा केलं होतं सलग सुपर रेडचं दर्शन घडवलं होतं डू ऑर डाय मध्ये. या बाळ्याला पुन्हा एकदा जयेशकडून पकड. अप्रतिम पकडीचा नमुना या ठिकाणी मानाई तळवडे संघाकडून 3-6 लीड मात्र डबल होतोय. आदित्य देवराज एका बाजूला रुपेश आणि रोशन. पप्या आता मात्र पप्याची ही चढाई जबरदस्त असणार आहे. समालोचन कक्षामधून संस्थापकीय अध्यक्ष नागेश शेठ खुश आहेत. आपल्या मुलांनी घडवलेला हा पराक्रम या ठिकाणी पाहावयास मिळतोय. एक उत्तम दर्जाचा आपण शिवस्वराज्य संघटनेची निर्मिती केली. दिवसेंदिवस या संघटनेमधील संघ कोणती भानगडी न करता चांगल्या पद्धतीनं खेळतात हे साहेबांचं महत्वाचं विधान आमच्यापर्यंत येतंय. आणि आता मात्र देवराज बने चढाईसाठी आहे. उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार आहे की देवराज याला खोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतोय. निश्चितच उत्तम दर्जाचा चढाईपटू आहे.
ज्याने चांगली कामगिरी केली, मात्र जयेश कालपासून संयमानं खेळतोय, धीरानं खेळतोय, ज्याच्यामुळे संघाला एक उभारी देण्याचं काम करतोय. आपण पाहतोय तळवडे संघाकडून आमचे मित्र विकासजी तांदळे खास आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आहे आणि या गर्दीमध्ये आदरणीय दिनेशजी परकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जातं. मित्रांनो, अनेक मान्यवर मंडळी आदरणीय सरांचा एवढा व्यस्त कार्यक्रम असताना केवळ आणि केवळ नागेश शेठ साळवी यांचं चांगलं अनमोल असा वेळ आपणाला दिलेला आहे. खरं म्हटलं तर सरांना धन्यवाद असतीलच, पण नागेश शेठला त्याच्यापेक्षा डबल धन्यवाद देतो, कारण मोठ्या कार्यक्रमाला आपण आपला मतदारसंघ नसताना सुद्धा सरांना आणलं. एक उत्तम प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता. हो, जयेशला अटॅक, जयेशला जबरदस्त पकड होते. मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत जयेश सुटकेचा श्वास. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी एक छोटासा सत्कार सोहळा आणि लगेचच तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी आपण या ठिकाणी सामने केलेले जाणार आहेत. या ठिकाणी बंटी कुळेची मित्रांनो आपण बंटी विचारेची आपण कमाल पाहिली. निश्चितच आता मात्र पप्या, या पप्याला निश्चितच भयभीती जराही नाहीये, कारण हे जे मित्रांनो भव्य दिव्य शरीर आहे ना, हे कबड्डीसाठी झोकून देण्याचं काम केलेलं आहे. नुसतं नाचता येणं अंगण वाकडी ही म्हणेल पुरतं मर्यादित नाहीये. पप्या सर्वोत्कृष्ट असा जबरदस्त धष्टपुष्ट शरीर व्यक्तीचा आपल्या संघासाठी तेवढंच चांगलं योगदान देण्याचं काम करणारा हा एक कबड्डी क्षेत्रातला अवलिया कलाकार. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो निश्चितच देवराज, ज्याच्याकडून खूप अपेक्षा असणार आहेत. त्या आदरणीय तुकाराम बने असतील, सचिन बने, या सर्वांनाच अपेक्षा असणार की आपल्या संघासाठी मजबूत कामगिरी करावी, गुण आणावा. तो देवराज बने यांनी मात्र 4-7 अशा फरकानं हे या ठिकाणी या सामन्याचं निर्णायक सत्र संपन्न होत आहे. आपण पाहतोय देवराज बने चढाईसाठी असणार आहे. उत्तम दर्जाचा चढाईपटू आहे, एक चांगली चढाई करावी लागणार आहे. आता मात्र आपण पाहतो या ठिकाणी मानाई तळवडेकडून कोणता अव्वल दर्जाचा मोहरा. या वेळेला मात्र पप्याचा नामोल्लेख केला जातो. पप्या मात्र सर्वस्व अर्पण करण्यासाठी आपल्या संघाला एक मजबूत योगदान देण्यासाठी तयार आहे. बघूया समोर चॅलेंज असणार आहे ते आदित्य, देवराज, रोहित आणि रोशन. रोशननं याआधी पप्याला टॅकल करण्याची जादू करून दाखवलेली आहे, मात्र गरज असताना पप्या मात्र संयमीपणाचा खेळ दाखवतोय. या ठिकाणी सोमा सजना जड्या आणि संपूर्ण परिवार यांच्याकडूनही 1001 रुपयाची देणगी आहे. कृपया सोमा सजना जड्या आपण व्यासपीठावर या. देवराज पुन्हा एकदा चढाईसाठी आहे, सातत्यपूर्ण चढाई करतोय, गुण मात्र मिळत नाहीये. चांगल्या प्रकारचा चढाईमधून संघर्ष करण्याचा परिणाम या ठिकाणी मात्र बोनस कंप्लीट करतोय. 7-5 जयेश लाड चढाईसाठी आहे. उत्तम या ठिकाणी खोलवर चढाई करतोय. आदित्यच्या बाजूने जोरदार आक्रमण मित्रांनो केले जात आहे आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा अटॅक जयेश कडून आपण पाहतोय. रोशन मात्र उत्साहित होतोय आणि निश्चितच या चकमकीमध्ये यशस्वी होतोय तो जयेश लाड. या ठिकाणी मारुती गुरव, गोट्या गुरव यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे. या ठिकाणी सोमा सजना जडल यांनी या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाची भरघोस अशी देणगी दिलेली आहे. हो दादा, ही थांबू द्या आणि आता ही मानाईची जबरदस्त चढाई आपण पाहूया. या चढाईमधून खुश करणार आदित्यच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जाते, विरुद्ध बाजूला साठले. हो, या वेळेला पप्याचा परतीचा प्रवास बंद. या ठिकाणी गुण मिळते तो शिवकृपा असणे. आणि आता मात्र देवराज बने चढाईसाठी असणार आहे. एक धीम्या गतीची चढाई आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होत असताना जयेश लाड चढाईसाठी आहे. सर्वोत्तम चढाई करावी लागणार आहे. एक उत्कृष्ट चढाईचा नमुना जयेशला मात्र पेश करणं गरजेचं आहे. या ठिकाणी रघुनाथ बेंडल हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आम्हाला 510 रुपयाची भरघोस अशी देणगी देऊन आम्हाला मदत केली, त्याबद्दल गणपत वाटले हे त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. धन्यवाद. आपण आलात.
आमच्या मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. निश्चितच जयेशनं आतापर्यंत चांगलं योगदान दिलंय आणि बाळ्या चढाईसाठी मित्रांनो मी सांगू इच्छितो कालचं सत्र संपूर्ण ज्यानं आपल्या नावावरती कोरलं तोच प्रशांत उर्फ बाळ्या सुभाषजी बने यांचा सुपुत्र अतिशय जबरदस्त तेज तर्रार चढाई करत असतो. खोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करत असतो आणि मित्रांनो हाताच्या साह्यानं एक मजबूत योगदान देण्याचं काम करत असतो. तो बाळ्या हो या वेळेला कमाल करतोय. 2 गुणांची कमाई. लक्ष्मण आणि बंटी मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. दबाव वाढला जातोय. जयेश लाड चढाईसाठी डोरडाचा बाजार मित्रांनो. निर्णायक सत्रामधली घातक चढाई जयेश कडून होते का पाहायचंय. एक धारदार चढाई, उपयुक्त चढाई, बहारदार चढाई करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मनापासून हा सामना प्रत्येक पावलं खेळाडूची कशी पडतात हे बघण्याचं काम शिवस्वराज्याचे सन्माननीय संस्थापकीय अध्यक्ष नागेश साळवी काळजीपूर्वक पाहताना आपण पाहतोय. 1 गुण पुन्हा एकदा जोडला जातोय तो शिवकृपा सुरडे संघाकडे. जयेश मात्र मैदानाच्या बाहेर. एक मोठा खेळाडू आणि आता मात्र चढाईसाठी येतो बाळ्या. जयेशची ही चूक मात्र संघाला ग्रँड फिनाले पासून बाहेर करू शकते का पाहायचंय. समोर बंटी आहे, राज चव्हाण. हो 2+2 4 गुणांची बरसात. 8-14 6 बैलगाडा शर्यतीच्या वेळेला साहेब तुम्ही असायला पाहिजे. 200 जोड्या पळताना साहेब तुमची आवर्जून आठवण मी काढणार, कारण त्या वेळेला पैशाचा पाऊस पडणं गरजेचं असतं. इथं मात्र पप्या गोलवर जाणार. सामना संपण्यासाठी 5 मिनिटाचा कालावधी. 6 गुणांचं अंतर मित्रांनो, खूप मोठं अंतर. ही मात्र रोहितची चूक. 9-14 देवराज. वाजून दोन्ही संघातील खेळाडूंचं कौतुक करूया. जोरदार टाळ्या वाजूया दोन्ही संघातील खेळाडूंसाठी. शाबाश याला म्हणतात दर्दी रसिक. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो पुन्हा एकदा देवराज. फुल संघ मैदानामध्ये उपस्थित असताना आपण पाहतोय बंटी कोळे आणि बंटी विचारे कोपरा रक्षकाची महत्वपूर्ण भूमिका. आणि आता मात्र पप्याची कमाल आपण या सत्रामध्ये निरंतर पाहणार यात शंका नाहीये. पप्या पुन्हा एकदा. आता मात्र ज्याचा गेम बघायचा, ज्याचा खेळ बघायचा तो पप्या या ठिकाणी निश्चितच मजबूत खेळ दाखवण्यासाठी तयार आहे. आदित्यच्या बाजूने जोरदार आक्रमण, सुभाषच्या बाजूने जोरदार आक्रमण मित्रांनो केलं जातंय. आणि सावित्री गुणा लांबे, मायर हुसेन आरवली इसकडून आमच्या मंडळासाठी 101 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही मंडळ आभारी आहोत. सावित्री गुणा लांबे, गाव आरवली, माहेरवासी. 4 मिनिटाचा खेळ लगभग बाकी आहे. 9-14 अशी परिस्थिती आहे. पण मला डाऊट आहे यामध्ये पप्या असेल, जयेश असेल, या खेळाचा खरंच गेम चेंजर प्लेअर म्हणून उपयोग केला जाणार तो पप्याचा. आणि पप्या मात्र वारंवार तयार असणार आहे. विरुद्ध संघाला जर भगदाड पडायचं असेल, मोठी खेळी करून आपल्या बाजूने सामना वळवायचा असेल तर पप्या जर्सी क्रमांक 7 मानाईचा लाडका पप्या चढाईसाठी मित्रांनो हो कमाल करतोय. बोनस प्लस पॉइंट 2 गुणांची कमाई. 11-14 या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आम्ही साक्षीदार ठरतोय सुवर्ण क्षणाचे. आणि खऱ्या अर्थानं डू ऑर डायचं दर्शन घेण्यासाठी आहे तो प्रशांत उर्फ बाळ्या. शिवकृपा बनेवाडीचा लाडका तारा, चमचमता सितारा. आणि मित्रांनो गुण घ्यायचंय तो बाळ्याला. जर गुण घेता आला नाही तर मात्र या ठिकाणी बाळ्या परतीचा प्रवास कशा प्रकारे करतो आपण पाहूया. जयेश लाड हो निश्चित